त्या कन्या शब्दामधलं तृतीय विभक्तीचे एक वाक्य आणलंय 105 नंबरवर आहे. भर्याय कथं सुत्वा कसको पुरिसो अभवी. हा 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 105 नंबरच. हा दुसरं वाक्य. हा भर्याय कथन सुत्वा कसको सपुरुष अभवी. हो 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 याचं थोडं स्पष्टीकरण पाहिजे. हा हे वाक्य कसं आहे, भर्याय याच्यामध्ये अभवी जो क्रियापद आहे, हो हो अभवी क्रियापद भर्याय कथन. हा कोणती विभक्ती आली? तृतीया. हो विभक्ती आली. हो भर्याय कथन सुत्वा. हा कथन म्हणजे काय? भाष्य. बरं म्हणजे सांगणे किंवा जे काही असेल ते जे काही सांगितलेलं. भर्याय कथन सुत्वा कसको म्हणजे काय? शेतकरी. सपुरुषो म्हणजे काय? भला माणूस. आणि अभवी. आता हा जो अभवी जो आहे ना, हा मी तुम्हाला मागे सांगितलं ना, परोक्षभूत मधला हा प्रकार आहे. याच्या हे आहे मूळ क्रियापद, त्याला ई प्रत्यय लावलाय, तो भवी झाला. परंतु त्याचबरोबर अ सुद्धा त्याला ऑगमेंट म्हणून लावतात. त्याला ऑगमेंट म्हणतात अला. तर तो सुद्धा लावला जातो. तर तो भूतकाळामध्ये याला कन्सिडर केलं जातं. म्हणजे आता या ठिकाणी भरिया म्हणजे पत्नी आणि शेतकरी यांच्या मधलं जे भाष्य जे आहे ना, ते ऐकण्यासाठी तो व्यक्ती तिथे प्रेझेंट नव्हता. म्हणून ते परोक्ष झालं. म्हणजे अभवी म्हणजे काय? झाला भूतकाळात. म्हणजे तो भला माणूस झाला, चांगला माणूस झाला. अशा प्रकारे त्याचं म्हणजे पत्नीचे सांगणे ऐकून शेतकरी जंटलमन म्हणजे भला माणूस झाला. अभवी. अभवीचं मुळे कन्फ्युजन काय होतं की भवी तर माहिती आहे आपल्याला, भव म्हणजे उत्पन्न होणे, आणि अ म्हटल्यानंतर आपण निगेटिव्ह विचार करतो नाही का, हे निगेटिव्ह आहेत का काय वगैरे. तर तो निगेटिव्ह नाहीये, तो क्रियापद परोक्ष भूतामधला तो हे आहे, म्हणजे झाला. बर. हो. ओके सर, थँक्यू. ओके. जय भीम सर. हा जय भीम.
जय भीम सर. हाँ जय भीम मैडम. जय भीम सर. हाँ जय भीम मैडम. जय भीम सर. कोणाला काही जय भीम. मॅम काही सर शंका आहे कोणाला काही? सर आईंची तब्येत कशी आहे आता? हो आणलं दुपारीच घरी आणलं, डिस्चार्ज दिला आजच दुपारी. ओके सर. चांगले आहेत तब्येत. खूप खूप नव्हता सर. ओके थँक्यू. सर जय भीम. जय भीम ताडे साहेब. जय भीम. काही अभ्यास करताना काही शंका काही अडचण येते का ताडे साहेब? हा येते ना. एक विचारू का मी? एक हा, वाक्य विचारा. असं आहे, वनिता सुसूनम वत्थानी धोवती. आता ह्याच्यामध्ये त्याचा अर्थ दिलाय श्री सासूचे कपडे धुते, परंतु सुसूनम हे सुसूनम ऐवजी सुसुस्स किंवा सुसुनो पाहिजे असं वाटतंय मला. काय बरोबर काय? कारण सुसूनम म्हटलं तर मग अनेक वचनी सासूंचे यायला पाहिजे. मग सासूंचेच आहे ना ते. सासूचे आहे फक्त. सुसूनम अनेक वचनी आहे नम, आणि हा एक मग वचनी अनेक क्वेश्चन. सुसुस्स असं सुसुनो येऊ शकतं एक वचनीमध्ये, म्हणजे सासूचे. सासूंचे असं आहे ते हा सुसूनम. याच्यात सासूचे कपडे असले म्हटलंय. सासवांचे करून अच्छा, घेऊ का मग तिथे? ते बरोबर पुस्तकामध्ये आहे. का? सासवांचे म्हटलं तर पेज बरोबर पेज आहे. नंबर सांगा. पेज पेज नंबर सांगा. नंबर 93. कशात आहे तुमच्या ह्याच्यात आहे? 93 पेज नंबर. हम्म. छठी विभक्तीतील वाक्य. छठी विभक्तीतील वाक्य. छठी विभक्तीतील वाक्यामध्ये तरुस पशुनंग. वनिता सुसूनम हा हा वत्थानी. हा हा भगवती. त्याचा अर्थ दिला हा श्री सासूचे कपडे धुते, पण हा सुसूनम म्हटल्यानंतर सासूंचे असायला पाहिजे ना. हा तिथं अनुसार राहिला इथं हा सासूंचे. सासूंचे म्हणजे अनेक सासूंचे. अनेक सासूंचे. करेक्ट, बरोबर. मला ती शंका आली होती एक. बरोबर. आणि सर एक मी वाक्य बनवलं ते बरोबर आहे का, सांगता का जरा? बोला. अहम म्हणजे एक याच्यामध्ये आहे पिता पुत्तम किडीतुम नियती. हा म्हणजे त्याचं पिता पुत्तम हा किळीतो नियती. तर त्याचा मी तुम अर्थ दिलाय पिता पुत्राला खेळण्यासाठी नेतो. ह्याच्यावरून मी एक बनवलं वाक्य, अहम हृदितम म्हणजे मुलाचं नाव हृदित. अहम हृदितम किळीतुम नियामी. बरोबर येईल काही? बरोबर आहे. बरोबर ना? मी हा आम्ही हा मी नेतो. हा बरोबर ना? म्हणजे खेळण्यासाठी मी नेतो. बरोबर. खेळण्यासाठी हा हा बरोबर. हा, तेच विचारत होतो. थँक्यू सर. हा जय भीम. कोणाला काही शंका? आज आपण आज्ञार्थ घेणार होता. आज्ञार्थ आपण काल आपण विद्यार्थ बघितला. आज आपण आज्ञार्थ घेणार आहोत.
झनके साहेब, श्रीकांत झनके. हा तुम्ही साहेब. जे मी का तुम्ही क्लासला इरेग्युलर राहतात? नियमित आहे सर, नियमित रेग्युलर आहे, नियमित रेग्युलर. हो. एकही क्लास तुम्ही मिस केलेला? नाही, अटेंडन्स बोलत पण अटेंडन्स नाही. मध्ये बघा. बर बर. मला स्क्रीनवर तुम्ही दिसत नाही, बोलत नाही तुम्ही. नाही समजताय काय ना म्हटलं सगळं व्यवस्थित? हो, काय समस्या आहे अडचण का? नाही. हो, काय अडचण नाही. हॅलो. ओके. हा ठीक आहे, ठीक. हॅलो हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. हा बोला बोला. भालेराव बोलते. हा सर, हो, बोला ना. पान नंबर 119 हा आपल्या पाठ्यपुस्तकातलं पान नंबर 119. हा तर हे जे आहे ना सर, हा उदाहरण मध्ये एतेन सच्च वज्जेन भवतु मे मंगलम. तर याच्यामध्ये ह्या सत्य वचनाने माझे मंगल हो. पण सर मे जे आहे ना सर, मे म्हणजे तर आपण पुरुषदर्शक सर्वनाम शिकलो अम्ह, तर तृतीया येतं सर. तृतीया एक वचन मे. तर तृतीयामध्ये मग इथे माझे कसं काय ना सर? पुढचे पेज नंबर 119. हा या एतेन सच्च वज्जेन भवतु मे हो मंगलम. हा हा हा. तर तुम्हाला मेचा काही प्रॉब्लेम आहे का? मे तिथे कसा आला काय वगैरे? हा सर, मे. हो हो हो. तर मी तुम्हाला सांगितलं बघा, मे हा जो शब्द जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे. हा शॉर्ट फॉर्म आहे. कोणाकोणाचा शॉर्ट फॉर्म येतो? प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती आणि छठी विभक्ती. ह्या ज्या विभक्ती ज्या आहेत यांचा तो शॉर्ट फॉर्म आहे. तो त्यांच्याऐवजी हा मे वापरला जातो. तर इथे मेचा अर्थ काय? माझे. बर सर. हा 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 मे खूप त्रिपिटकात खूप ठिकाणी आहे. खूप ठिकाणी म्हणजे बऱ्याच हे यम तुझ्याच्या ऐवजी मेच वापरला जातो. आणि तो द्वितीया विभक्ती, किती चतुर्थी विभक्ती, पंचमी मध्ये नाहीये आणि छठी मध्ये आहे, सप्तमी मध्ये नाहीये. असा तो मे शॉर्ट फॉर्म म्हणून वापरला जातो. सर म्हणजे पंचमी आणि सप्तमी मध्ये. हा सर, पण फक्त पंचमी आणि सप्तमी मध्ये नाही वापरलेला शॉर्ट फॉर्म म्हणून. बरोबर. शॉर्ट फॉर्म नाही वापरला जातो. सर नो पण आहे ना तसा शॉर्ट फॉर्म मध्ये? नो. ओके सर, थँक्यू सर. नो पण आहे ना? हे बघा. हा नो पण आहे ना? हो हो. अहंग आणि तुम आणि एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये काय येतं? तुम मध्ये आपलं सॉरी अम्मा मध्ये काय येते? अम्मा मध्ये नो. मम आहे, अम्माक नो आहे पुन्हा. आणि हा नो पण बराच वेळा येतो शॉर्ट फॉर्म मध्ये. हा शॉर्ट फॉर्म. तसंच तुम मध्ये ते येतो आणि ओ येतो. हा हा हा. हो सर. बघितलं ना, एक वचनामध्ये ते आणि अनेक वचनामध्ये काय येतं? अनेक वचनामध्ये ओ. पोलीस साहेबांनी तुम्हाला लिली डिसेल्वाचे हे पाठवलं होतं, PDF पाठवलं होतं, पुस्तकाची PDF. सगळ्यांनी त्याची प्रिंट काढली का? हो सर. हा
आणि ती प्रिंट काढून ज्याच्याकडे जे पुस्तक असेल तर वेल अँड गुड, आणि जर नसेल तर त्या पुस्तकाची प्रिंट काढून घ्या. ते पुस्तक उदाहरणासाठी अतिउत्तम आहे. त्यामध्ये उदाहरणं भरपूर आहेत. प्रत्येक उदाहरण जर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि ते जर तुम्हाला जमलं तर खूपच छान, कारण त्यामध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. आता हे जे आज्ञार्थ जे आहेत, जसं आपण विद्यार्थ बघितले त्याचे प्रत्यय आपण बघितले, एय, एयुम, एयासी, एयाथ, नंतर काय एयामी, एयाम. त्याच प्रकारे आज्ञार्थ जो दुसरा मूळ जो आहे त्याला आपण आज्ञार्थ म्हणतो. त्यालाच पंचमी पण म्हणतात. पंचमी का म्हणतात किंवा सप्तमी का म्हणतात हे मी तुम्हाला नंतर सांगेलच मी. त्यानंतर त्याला इंग्रजीतून इंट्रॉगेटिव्ह म्हणतात ह्या आज्ञार्थाला. तर याचे जे प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय अगदी सोपे आहेत. फक्त प्रथम पुरुष मधले प्रत्यय चेंज होतात आणि मध्यम पुरुष मधला एक वचनाचा प्रत्यय फक्त चेंज होतो. बाकी सर्व प्रत्यय वर्तमान काळाचे जे प्रत्यय आहेत तसेच ह्या आज्ञार्थाचे प्रत्यय आहेत. उदाहरणार्थ प्रथम पुरुषमध्ये एक वचनामध्ये तू हा प्रत्यय आहे आणि अनेक वचनामध्ये अंतु हा प्रत्यय आहे. म्हणजेच काय, प्रथम पुरुष मध्ये तू आणि अंतु हे दोन एक वचन आणि बहुवचनामध्ये प्रत्यय आहेत. त्यानंतर मध्यम पुरुष मध्ये याच्यामध्ये ही हा प्रत्यय आलेला आहे. ही हा प्रत्यय आलेला आहे आणि अनेक वचनामध्ये थ प्रत्यय आलेला आहे. त्यानंतर उत्तम पुरुष मध्ये नेहमीप्रमाणे जसा वर्तमान काळातील जो प्रत्यय आहे मी आणि म, तसाच आज्ञार्थामध्ये सुद्धा मी आणि म हे प्रत्यय आलेले आहे. तर आता हे प्रत्यय पाठ करण्यात खूप सोपे आहे. विद्यार्थ्यांचे पण प्रत्यय सोपे आहेत. तर यामध्ये तू, अंतु, ही, थ, मी, म अशा प्रकारे आज्ञार्थाचे जे प्रत्यय जे आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि हे पाठांतराला अगदी सोपे आहेत. तर हा आज्ञार्थ जो आहे, हा मूळ जो आहे, हा अर्थ जो आहे, हा कोणत्या कंडिशन मध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या सिंटॅक्स मध्ये वापरायचा असतो ते आपण आता वन बाय वन बघूया. जसं आपण विद्यार्थ्याचे बघितलं त्याप्रमाणे आज्ञार्थाचं बघूया. तर याच्यामध्ये आज्ञार्थामध्ये फर्स्टली म्हणजे परमिशन जर तुम्हाला हवी असेल, परमिशन म्हणजेच काय, अनुज्ञा जर तुम्हाला हवी असेल तर त्या ठिकाणी आपण आज्ञार्थाचा उपयोग करत असतो. तर आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 73 आहे बघा. 73 ला तुम्ही गेलात तर तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत आपल्या बुक्स मध्ये. तर पेज नंबर 73 मध्ये उदाहरण नंबर 1 जे आहे, त्वं गामं गच्छाहि. त्वं गामं गच्छाहि. आता इथे त्वं गामं गच्छाहि हा जो वाक्य जे आलेला आहे हे वाक्य आज्ञार्थामध्ये आहे. हे कशावरनं कळेल आपल्याला, कारण ही हा प्रत्यय त्या ठिकाणी आलेला आहे. ही प्रत्यय क्रियापदाच्या विकसित रूपाला आलेला आहे. गच्छ, गच्छाहि. त्वं गामं गच्छाहि म्हणजेच काय, तू गावाला जा. इथे तू मध्यम पुरुष एक वचनातील कर्ता असल्यामुळे धातूच्या विकसित रूपाला ही जो प्रत्यय जो आहे मध्यम पुरुष एक वचनामध्ये आज्ञार्थाचा ही जो प्रत्यय आहे तो त्याला जोडला गेलेला आहे. त्यानंतर मग गच्छाहि हा क्रियापद तयार झालेला आहे. त्वं गामं गच्छाहि म्हणजेच काय, तू गावाला जा. आता यामध्ये आणखी एक मध्यम पुरुष मध्ये आणखी एक ऍडिशनल माहिती आहे. ती अशी आहे की जो विकसित रूप, धातूचा जो विकसित रूप असतो तो जसाचा तसा पण ठेवला जातो. त्याला कुठला प्रत्यय लावायची गरज नसते किंवा लावायची
नसते. म्हणजेच कसं की त्वं गामं गच्छ, बस असं म्हटलं तरी तुम्हाला ते आज्ञार्थामधील वाक्य आहे हे कळेल. म्हणजे तू गावाला जा, किंवा त्वं गामं गच्छ ही, म्हणजे तू गावाला जा. तुम्ही ही लावा, अगर नाही लावला तरी चालतो. जो धातू आहे तो ॲज इट इज जरी तुम्ही जर तिथे लिहिला तरीही ते वाक्य आज्ञार्थामध्ये गणलं जातं. ओके. आणि परमिशनच्या याच्यामध्ये किंकरो भारं नयतु उदाहरण दिलेलं आहे. किंकरो म्हणजे काय, आपला सेवक म्हणतो ना आपण, सेवक किंवा मदतनीस जो म्हणतो ना आपण त्याला. किंकरो भारं नयतु म्हणजे भार म्हणजे काय, ओझे. ओझे नयतु. आता हा तू जो आहे हा प्रथम पुरुष मधला आहे. प्रथम पुरुष मधला आहे म्हणजेच काय, सहाय्यक किंवा मदतनीस जो आहे तो काय, भार नयतु म्हणजे तो त्याने न्यावे, असं तो व्यक्ती त्या किंकरोला म्हणतो आहे. म्हणजे जो काय म्हणतात त्याला, सेवकांनी ओझे न्यावे. आता हे काय आहे, परमिशन मध्ये आहे. आलं लक्षात? हे काय आहे, परमिशन मध्ये आहे. म्हणजे सेवकाने भारण न्यावे का, नेऊ का, अशा पद्धतीचं ते टोनिंग जे आहे ते टोनिंग आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर आपण जर प्लेन वाक्य जर म्हटलं, जसं मी आधी म्हटलं की सेवकाने भार न्यावे, तर हे कसं एक विधान होऊन हे प्रश्नार्थक आपलं आज्ञार्थक होऊ शकत नाही, इंट्रोगेटिव्ह होऊ शकत नाही, आज्ञार्थक होऊ शकत नाही. ओके. तर या ठिकाणी अनुज्ञा म्हणजे परमिशन म्हणून सुद्धा आज्ञार्थाचा उपयोग होतो. त्यानंतर इच्छा, विश. एक मिनिट. इच्छा जर दर्शवायची असेल, इच्छा म्हणजे तुमचं भलं हो किंवा चांगलं हो किंवा तुम्ही हे काम करावं असं जर तुम्हाला जर समजा दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण आज्ञार्थाचे जे प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय आपण यूज करत असतो. तर इथे उदाहरण दिलेलं आहे बघा, मनुष्या बहुजन हिताय बहुजन सुखाय चरंतु. म्हणजेच काय की मनुष्यांनी बहुजनाच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी फिरावे. आता ही जी आज्ञा ही जी आज्ञा आहे ही इट इज नॉट हार्ड आज्ञा, ही माइल्ड आहे. म्हणजे ही इच्छा आहे. जो बोलणारा जो व्यक्ती जो आहे त्याची अशी इच्छा आहे की मनुष्यांनी बहुजनांच्या सुखासाठी किंवा बहुजनांच्या हितासाठी त्यांनी फिरावे, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करताना सुद्धा आपण आज्ञार्थाचा प्रत्यय वापरत असतो. त्यानंतर विनंती, विनंती करताना सुद्धा आपण आज्ञार्थाचे प्रत्यय वापरतो. त्यांनी उदाहरण दिले बघा, तुम्हे आसने उपविशत. तुम्हे आसने उपविशत. तर तुम्ही म्हणजे काय, तुम्ही. आसने म्हणजे काय, आसन. आसन हे अकारांत शब्द आहे त्यामुळे त्याला सप्तमीचा ए प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे आसनावर. आसने म्हणजे काय, आसनावर. उपविशत म्हणजेच काय, बसावे. ही काय आहे, रिक्वेस्ट आहे. ही रिक्वेस्ट आहे, उपविशत. आता या ठिकाणी उपवसत पण शब्द आहे, तोच शब्द उपोसत तयार शब्द झालेला आहे. उपवसतचा जो शब्द जो आहे ना तोच उपोसत हा शब्द तयार झालेला आहे.
ऍक्च्युली उपोस्वत ह्या शब्दाचा जर विग्रह केला तर तो उपवसत असा होतो. म्हणजे उप अधिक वस अधिक थ असा हा शब्द आहे. म्हणजेच काय, उप म्हणजे काय जवळ, वस म्हणजे काय राहणे, आणि थ हे काय लागलेलं आहे वर्तमान काळाचा प्रत्यय, आपलं सॉरी आज्ञार्थाचा मध्यम पुरुषाचा प्रत्यय जो आहे, थ जो आहे तो इथे जोडला गेलेला आहे. म्हणजेच काय, तुम्ही एकत्र राहा, एकत्र बसा. सॉरी सर, एक्सक्यूज मी, उपचा काय अर्थ सांगितलं सर? जवळ. सॉरी, जवळ. जसं की आपण बघा, शहर असतं बघा, आणि शहराच्या जवळचे जे काही छोट्या छोट्या वस्ती असतात किंवा नगर असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, उपनगर. उपनगर म्हणजे मेन नगराच्या जवळच्या जे काही नगर असेल त्याला आपण उपनगर म्हणतो. किंवा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या नंतर किंवा अगदी जवळचा, म्हणजे त्याला जिल्हाधिकाऱ्यासारखेच जे काही अथॉरिटी असेल तर असा व्यक्ती उपजिल्हाधिकारी, म्हणजे अगदी त्याच्या जवळचा व्यक्ती. तसा हा उपवसत शब्दापासून उपोसत हा शब्द तयार झालेला आहे. तर एकत्र बसणे, जवळ बसणे असा त्याचा अर्थ आहे. आणि उपोसत एकत्र बसणे, जवळ बसणे. तर कशासाठी बसणे, तर धम्मदेशना ऐकण्यासाठी बसणे. म्हणजे वर्षावासमध्ये हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आणि आता सध्या आपण याच्यामध्ये पण पौर्णिमा वगैरे याच्यामध्ये पण आपण उपोषण पाळतो असं म्हणतो आपण. ऍक्च्युली पाळतो म्हणजे काय, काही गोष्टी तुम्हाला त्या दिवशी करायच्या असतात, या अनुषंगाने तुम्ही पाळतो हा शब्द विचारतो. परंतु उपोसत म्हटलं म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्र बसणे. कशासाठी, धम्मदेशना ऐकण्यासाठी किंवा पातिमोक्ष करण्यासाठी. पातिमोक्ष म्हणजे काय, की तुमच्याकडनं जे काही अपराध घडलेला असेल तर तो अपराध तुम्ही त्या दिवशी म्हणजे उपोसत म्हणजे एकत्र बसण्याच्या दिवशी तुम्ही तो अपराध सगळ्यांच्या समोर तुम्ही तो सांगायचा आहे, मांडायचा आहे. आणि त्यानंतर तो जो संघ जो आहे तो संघ त्या संघाला प्रश्न करतो की यांनी असा असा अपराध केलेला आहे, तर यांना कोणत्या प्रकारचं दंड किंवा अपेक्षित आहे, किंवा यांना कोणत्या प्रकारचा म्हणजे सजा करण्यास हे किती योग्य आहेत याच्यावरती विचार विनिमय केला जातो. आणि नंतर मग त्याला ती शिक्षा दिली जाते किंवा सूट दिली जाते. याला आपण पातिमोक्ष म्हणतो. आणि उपवसत म्हणजे एकत्र बसणे. आता एकत्र बसल्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे आपण नियम पण पाळतो की 11 वाजेच्या आत किंवा 12 वाजेच्या आत आपण जेवण केलं पाहिजे. किंवा उपवास, उपवास म्हणजेच काय, खरं तोही शब्द उपवास म्हणजे वास म्हणजे काय, राहणे. उप म्हणजे जवळ राहणे. हे शब्द सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर उपवास म्हणजे ऍक्च्युली काही न खाणे असा नसून तो धम्माचं काय म्हणतात त्याला, ज्ञान मिळवण्यासाठी एखाद्या गुरूंच्या जवळ बसणे आणि ते धम्मदेशना ग्रहण करणे, याला खरं उपवास म्हटलं जातं किंवा उपवसत किंवा उपोस्वत म्हटलं जातं. आणि त्या दिवशी खरं तर तुम्ही त्या महिनाभरामध्ये जे काही तुमच्याकडनं अपराध घडले असतील त्या अपराधाची कबुली ती द्यायची असते. आणि त्यानंतर म्हणायचं असतं की याच्यानंतर माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही अपराध होणार नाही, क्षमतुमे म्हणते. अशा प्रकारे ते असा हा खरा प्रकार आहे. हे भिक्खू संघांना सगळ्यांना चांगल्यापैकी माहिती आहे. परंतु हाच प्रकार जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही सुरू केला तर तुमच्या घरामध्ये शांती जी आहे ती खरोखर नांदेल.
आणि तुमची ही अपराध करण्याची जी वृत्ती आहे ती हळूहळू कमी होईल. म्हणजेच काय, पती पत्नी, सासू सून, मुलगा बहीण भाऊ वगैरे यांनी एकत्र बसून 15 दिवसामध्ये म्हणा किंवा 1 महिन्यामध्ये म्हणा एकत्र घरामध्ये बसून माझ्या मनामध्ये इतरांबद्दल काय वाईट भावना आल्यात, समाजाबद्दल काय वाईट भावना आल्यात, मित्राबद्दल काही वाईट भावना आल्यात, मानसिक आणि शारीरिक दोन्हीही अपराध, दोन्ही प्रकारचे अपराध किंवा काही, हे सगळे अपराध त्या ठिकाणी बोलून दाखवायचे आणि आता पुन्हा असं होणार नाही अशा पद्धतीने जर एकमेकांना स्वतः जवळ बसून विश्वासात घेतलं तर घरामध्ये सुख हे नक्कीच नांदेल. तर हा एक आउट ऑफ आपला हा एक विषय झाला हा. परंतु असं माझं मत आहे की पातिमोक्ष हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर ख्रिश्चन धर्मामध्ये पातिमोक्ष केलं जातं. ते कबूल म्हणतात. याच्यामध्ये जर त्यांच्याकडनं अपराध झाला तर ते चर्चेमध्ये जाऊन ते त्यांच्या अपराधाचं काय म्हणतात त्याला स्वीकार करतात. आपलं कन्फेशन म्हणतात त्याला. कन्फेशन. कन्फेशन बॉक्स मध्ये कन्फेस करतात. कन्फेशन. करेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी बुद्ध धर्मामध्ये कन्फेशन बॉक्स असतो सर. हा. तर ह्या गोष्टी सगळ्या बुद्ध धर्मामध्ये गृहस्थांसाठी पण आहे आणि भिक्खूंसाठी पण आहे. बरेचसे लोक असं म्हणतात की काही गोष्टी ज्या आहेत त्या भिक्खूंसाठीच आहेत, गृहस्थांसाठी नाही. परंतु भगवान बुद्धांनी जो संघ म्हटलेला आहे त्यामध्ये उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी हे सर्वजण संघामध्ये येतात आणि संघामधील सगळ्या लोकांनी निब्बाण प्राप्त करणे हे बुद्ध धर्माचं काय आहे, अंतिम टार्गेट आहे, लक्ष्य आहे. त्यामुळे हे जे सगळे नियम जे आहेत ते गृहस्थांनी जरी पाळले तरी त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान न होता त्यांचं मंगलच होणार आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी आपला विषय कसा उपविशत याच्यावरनं आपला हा विषय निघाला. जेवढं मला सांगायचं तेवढं मी सांगितलं. त्यानंतर ही जी विनंती आहे, रिक्वेस्ट जी आहे की तुम्ही आसनावर बसावे, ही रिक्वेस्ट आहे. परंतु या ठिकाणी अध्यार्थाचा थ हा प्रत्यय इथे याला जोडला गेलेला आहे, क्रियापदाला जोडला गेलेला आहे. त्यानंतर आपण प्रार्थना जी आहे ही सुद्धा करत असताना एखाद्याला, आता शब्द हा प्रार्थना शब्द बघा, हा सुद्धा पद्धती ह्या पाली शब्दावरनं तयार झालेला. पद्धती म्हणजेच काय, प्रार्थना. आता पद्धती आणि प्रार्थना याच्यामध्ये म्हणजे दोघांचा अर्थ एकच आहे. पद्धती इच्छितंग आणि काय पथितंग असं म्हणतात काहीतरी, कुठल्या तरी याच्यामध्ये आशीर्वाद काय म्हणतात, चितंग पत्तिथंग तुय्यंग. हा, इच्छितंग पथितंग तुय्यंग. आता पथितंग म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या मनात जे काही इच्छा केलेली आहे त्याला, किंवा तुम्ही जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते, आणि इच्छित म्हणजे इच्छा करणे. आता बघा फरक बघा, आपण नेहमी वंदना करतो बरोबर की नाही, भगवान बुद्धांची पूजा करतो म्हणजेच त्यांचा सत्कार करतो आपण, त्यांच्या वंदना म्हणजेच त्यांचा महती आपण गातो, नमन करतो म्हणजेच त्यांच्या समोर आपण वागतो, खाली आदराने आपण त्यांना हे देतो, काय म्हणतात त्याला, सत्कार करतो. परंतु आपण कधीही बुद्धांना, म्हणजे जे बौद्ध धर्मीय लोक आहे, आपण म्हणण्यापेक्षा सर्व जे बौद्ध धर्मीय जे लोक आहेत ते बुद्धांना कधीच प्रार्थना करत नाही. ते त्यांच्याकडनं कोणची गोष्ट पाहिजे किंवा इच्छा करतात अशातला काही भाग नाही. कारण का की भगवान बुद्धांनी आधीच सांगितलेलं आहे की मी तुम्हाला देणारा नाहीये,
माझ्याकडनं तुम्हाला काही मिळणार नाही. मी फक्त तुम्हाला काय मार्ग दाखवणार आहे आणि चालायचं मात्र तुम्हाला आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडनं कोणतीही गोष्ट मागत नाही. सुखी जीवन दे, माझे संकट टळू दे, माझं धन संपत्ती वाढू दे, माझ्या मुलाला चांगलं नोकरी लागू दे, माझ्या मुलांवरती संकट टळू दे, अशा ज्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा बुद्ध धर्मामध्ये कधी केल्या जात नाही. त्याच्या उलट भगवान बुद्धांनी सांगितलेला जो मार्ग जो आहे त्या मार्गावर जाऊन जे सुख त्यांना प्राप्त झालेलं आहे, जे दुःख त्यांच्या जीवनातून नष्ट झालेलं आहे, त्या प्रित्यर्थ म्हणजे त्याच्यामुळे आपण भगवान बुद्धांचा काय करत असतो, पूजा करत असतो, सत्कार करत असतो, त्यांना गुरु ठिकाणी आपण ठेवत असतो, त्यांना मानत असतो. अशा प्रकारे आपण म्हणजे बुद्ध धर्मीय लोक त्यांची जी काही विधी आहे, पूजा जे आहे ते अशा प्रकारे करत असतात. म्हणून आता ह्या ठिकाणी प्रार्थना हा शब्द जो निघाला त्याच्यावरनं मी ह्या गोष्टी सांगितल्या. तर प्रार्थनाचा करत असताना म्हणजे तुम्हाला काही इच्छा असेल तुमची किंवा इच्छा किंवा काही पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अज्ञार्थाचा जो काही प्रत्यय जो आहे, तू अंतू नंतर ही थ मी म हे तुम्ही वापरू शकतात. तर इथे उदाहरण दिलेलं बघा, अधिवासेतु भगवा भक्तन. हे वाक्य म्हणणाऱ्याला काय इच्छा असते की भगवंतांनी हे मान्य करावं. अधिवासेतु म्हणजेच काय की तो जो व्यक्ती जो आहे तो भगवान बुद्धांना बद्दल अपेक्षा करतो आहे असं की त्यांनी हे मी जे काही म्हणतो आहे, जेवणाचं जे काही मी निमंत्रण देतो आहे ते त्यांनी काय करावं, मान्य करावं किंवा स्वीकारावं. अशा पद्धतीने हे वाक्य आहे. अधिवासेतु भगवा भक्तम म्हणजे जेवणाचं निमंत्रण जे आहे किंवा जेवण जे आहे ते भगवंतांनी मान्य करावं किंवा त्याचा स्वीकार करावा. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रार्थनाच्या उद्देशाने अज्ञार्थामधील प्रत्यय वापरले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आशीर्वाद जे आहेत, आशीर्वादाच्या साठी सुद्धा ब्लेसिंग वगैरे जे आहे, त्वं चिरंजीव होतू, इथे होतू वगैरे लिहिलेलं नाहीये किंवा होंतू. त्वं म्हटल्यानंतर काय ऍक्च्युली याच्यामध्ये पण खूप गडबड आहे. भव सप्प मंगलम हे जे वाक्य आहेत ते सरळ सगळ्यांसाठी वापरलं जातं. अलग लक्षात. आता इथे त्वं चिरंजीव म्हणजेच काय, तू चिरकाल तुझं लाईफ तुला मिळो, अशा पद्धतीचं इथे या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. आता त्वंग म्हटलेला आहे इथे. तो त्वंग म्हटल्यानंतर मध्यम पुरुष मधला कोणचा प्रत्यय इथे लागेल, मध्यम पुरुष मधला कोणचा प्रत्यय लागेल, एक वचनातला ही प्रत्यय लागेल. त्वंग चिरंजीव ही लागेल. परंतु इथे तो लावलेला नाही. तर पालीमध्ये बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी टूबीचे जे व्हर्ब असतात किंवा क्रियापद असतात ते पालीमध्ये लावलेले दिसत नाही, ते आपण गृहीत धरायचे असतात. काही ठिकाणी कर्ता दिलेला नसतो तर आपण ते क्रियापदावरनं आपण ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथे कर्ता कोण आहे, मग तो सुद्धा आपल्याला गृहीत धरावा लागतो. तर इथे पूर्ण वाक्य म्हणायची काही गरज नाही. त्वं चिरंजीवं होसी, अलग लक्षात आपलं हो ही इथे आहे, यायला पाहिजे. तर हो ही इथे काही दिलं नाही, परंतु याचा अर्थ काय आहे की तू चिरंजीव म्हणजे तुला दीर्घ आयुष्य लाभो, अशा पद्धतीचा हा आशीर्वाद आहे. यानंतर बघा दुसरा जो शब्द आहे नेहमी येणारा, भवतु सब्ब मंगलम. आता यामध्ये भवतु हा आहे शब्द. आता भवतु त्याला तू प्रत्यय लागलेला आहे, बरोबर. आता तू प्रत्यय जो आहे प्रथम पुरुष
एकवचनामध्ये आहे, बरोबर. मग तुम्ही जर भवतूच असं म्हणता तर याचा अर्थ असा झाला की तुम्ही एकाच व्यक्तीला सप्प मंगल हो अशा पद्धतीने तुम्ही बोलता आहात. ओके, अशा पद्धतीने बोलतात. जर एखाद्या भिक्खूच्या समोर एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी त्यांचे म्हणजे त्यांना नमन केलं आणि नमन केल्यानंतर भिक्खूंनी त्यांना त्या व्यक्तीला आशीर्वाद दिला, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम असा आशीर्वाद दिला. तर हे योग्य आहे का? एका व्यक्ती करता योग्य ना सर? एक्झॅक्टली. तो जर व्यक्ती एकच आहे तर ते बरोबर आहे. पण या ठिकाणी जर समजा 2 ते 3 जण एकाच वेळेस एका भिक्खूच्या समजा पाया पडत असतील, आशीर्वाद घेत असतील आणि त्या भिक्खूने जर म्हटलं की भवतु सब्ब मंगलम, तर मग या ठिकाणी काय पाहिजे? भवतूच्या ऐवजी भवन्तु सब्ब मंगलम. भवन्तु सब्ब मंगलम म्हणजेच काय? अनेक वचनातला अंतू जो आहे, हा जो प्रत्यय जो आहे तो त्या भवला जोडला गेला पाहिजे. परंतु आजकाल प्रॅक्टिस काय झालेली आहे, सगळीकडे एकच माणूस जो आहे त्याला भवतु सब्ब मंगलम याचा ह्या पद्धतीने आशीर्वाद दिला जातो. म्हणजे ते चूक आहे असं मी म्हणत नाही, परंतु जर तुमच्या पुढे मॉब आहे, भरपूर मॉब आहे, तुम्ही एखादा त्यानंतर लेक्चर देता आहात, धम्मदेशना देत आहेत आणि भिक्खू इथे बसलेले आहेत आणि सगळ्यांचं धम्मदेशन झाल्यानंतर ते त्यांना आशीर्वाद देत आहेत की भवतु सब्ब मंगलम, तर त्याऐवजी काय म्हटलं गेलं पाहिजे? भवन्तु सब्ब मंगलम. म्हणजे सगळ्यांचे काय हो? मंगल हो, कल्याण हो. इथे एक नाही, अनेक लोकांच्या बद्दल इथे बोललं जातं. परंतु जनरल प्रॅक्टिस मध्ये असं आता सध्या दिसून येत नाही आणि तसं कोणी बोलतही नाही. ग्रॅमॅटिकली जर बघायला गेलं तर अशा पद्धतीचं बोललं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. मी आता जे काही बोलले जातात त्याला मी चुकीचं म्हणत नाही, परंतु एक व्यक्ती आणि अनेक व्यक्ती जर तुम्ही आशीर्वाद देत असाल किंवा त्याच्याबद्दल अशी त्याची मंगलाची भावना करत असाल तर तुम्ही ग्रॅमॅटिकली असं बोललं पाहिजे. यानंतर उपदेश जो आहे, ऍडवाइस जो आहे, तर त्यासाठी सुद्धा आज्ञार्थ चे प्रत्यय वापरले जातात. तर इथे काय दिलेलं आहे बघा, एक वाक्य, तुम्ही आचार्यानं मातु पितॄणां च वचनं पालयथ. म्हणजे तुम्ही आचार्यांचे आणि आई वडिलांचे वचन जे आहे काय पाळावे. हा ऍडवाइसच्या स्वरूपामध्ये आहे. हे आज्ञा किंवा अनुआज्ञा किंवा रिक्वेस्ट याच्या संदर्भात नाही. आता हे याच्यामध्ये काय गडबड होते आपली की हे नेमकं अनुआज्ञा आहे का, परमिशन आहे का, ऍडवाइस आहे का, रिक्वेस्ट आहे का, प्रार्थना आहे, हे समजण्यामध्ये आपल्याला थोडासा गडबड होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने, तर मी एक शंका होती सर, भवतु मंगलम मध्ये सब्ब या शब्दाचा अर्थ सर्वच आहे, मंगल कल्याण हो, आणि अनेक एकाला दिलं असं तर तुझे मंगल सर्व मंगल हो, आणि काय बोलताना कसं बोलताय मग ते सर्व मंगल सब्ब शब्द सर्वांचे मंगल, शब्द शब्द मंगलम, हा बरोबर आहे. परंतु भवन्तु सब्ब मंगलम म्हणजे भवन्तु हो हा जो शब्द आहे हा एकाला न लागू पडता हा अनेक जणांना लागू व्हावा. क्रियापदाच्या एक्सक्यूज मी सर, मी थोडं बोलू का? बोला बोला. हा बोला. इथे सब्ब मंगल मंगल हो असा त्याचा अर्थ निघतो, पण ते न समजल्यामुळे लोक हे समजत आहेत की सर्वांचे मंगल हो असा आहे, असा अर्थ काढतात लोक. पण ते आहे सर्व प्रकारचे मंगल, तुमचे सर्व प्रकारचे मंगल हो, तुमचं सगळं चांगलं हो. सब्बचा अर्थ तसा येतो, सर्वांचे नाही आहे ते, सर्व चांगलं हो तुमचं, असा त्याचा अर्थ, असं मला वाटतंय. तुम्ही सांगा.
म्हणजे आता हे माझं क्लिअर झालं. भवतु हे एकवचनामध्ये येतं आणि अनेक लोक आहेत तर तुमचे म्हणायचं, म्हणजे भवंतु म्हणायचं. पण सब्ब मंगलम याला म्हणजे तुमचे सगळं काही मंगल हो, सब्बचा अर्थ. आता सब्ब हा शब्द जो आहे ना, हा सब्ब शब्द हा सर्वनाम आहे. आलं लक्षात? अच्छा. हा सर्वनाम आहे. तर सर्वनाम आपण शिकतो आहोत, पण आपण काय थोडेच आपण काही जे निवडक जे सर्वनाम ते घेतलेले, आपण सब्ब घेतले नाही. परंतु सब्ब हा शब्द ज्यावेळेस नामाच्या ऐवजी वापरला जातो ना, त्यावेळेस त्याचे विभक्ती ज्या आहेत त्या ह्या इतर सर्वनामासारख्या होत नाही. आलं ओके. लक्षात? ते कसे होतात? सब्बे संग, सब्बे सानंग. आता सर्वांचे जर म्हणायचं असेल विभक्तीनुसार, म्हणजे चतुर्थी विभक्ती जर म्हणायची असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल? सब्बे संग किंवा सब्बे सानंग, म्हणजे सर्वांचे. सर्वांचे, तुमचे सर्वांचे असं हा होईल. हा हो. आता हो हो. हा शब्द जो आहे आपण एक व्यक्तीसाठी पण वापरतो आणि अनेक व्यक्तीसाठी पण वापरतो. तुमचे मंगल हो, तुझे मंगल हो, है की नाही? परंतु प्रत्यक्षात समोर तुमची काय परिस्थिती आहे, काय कंडिशन आहे, याच्यावरती त्या गोष्टी सगळ्या अवलंबून आहे आणि त्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आपण आता व्याकरणाचे आपण विद्यार्थी आहोत, बरोबर की नाही? तुम्ही कोण आहात? सगळे व्याकरणाचे विद्यार्थी आहात. तर आपण व्याकरण ॲज वेल ॲज भावार्थ जो आहे हे दोन्ही आपल्याला मॅच करायचे आहेत. आलं लक्षात? आपल्याला नुसतं व्याकरणच धरून चालायचं नाही, परंतु आपल्याला त्यामधला जो भावार्थ जो आहे, गंभीर अर्थ आहे, तो पण आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. परंतु ते पोहोचवत असताना तुम्ही ग्रॅमॅटिकली मागे पडू नये. आलं लक्षात? मागे राहू नये या अर्थाने मी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये वाद घालण्यासारखं काही नाहीये आणि कोणी वाद घालायचा पण नाही की हे असंच का किंवा तसंच का. तर त्याच्या मागच्या ज्या भूमिका ज्या आहेत त्या मी फक्त स्पष्ट केलेल्या आहेत व्याकरणाच्या अनुषंगाने. आलं लक्षात? तुम्ही बरोबर सांगताय सर. हा क्लॅरिफिकेशन पाहिजे होतं त्याच्यामध्ये थोडं. हा हा समजलं सर. थँक्यू. ओके. तर उपदेश देण्याच्या दृष्टिकोनातून पण आपण हा जो अज्ञाताचे जे प्रत्यय जे आहेत ते आपण वापरतो. म्हणजे इथे कसं दिलंय? तुम्ही आचार्यानं मातु पितॄंना वचन च वचन पालयत, म्हणजे तुम्ही आचार्य व आई वडिलांचे वचन पाळावे. थँक्यू सर. आता हेच वाक्य जे आहे हे जर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टोन मध्ये जर बदलवलं ना तर त्याचा वेगवेगळ्या वर्गीकरण होईल. जर मी एकदम कडक आवाजात जर एखाद्याला सांगितलं तुम्ही आचार्य व आई वडिलांचे वचन पाळावे, तर हे काय होईल? ही काही प्रार्थना होईल का? ही काही विनंती होईल का? बरोबर नाही होऊ शकत. हे डायरेक्ट आज्ञा होऊ शकते. परंतु तुम्ही फक्त हेच वाक्य पण टोनच बदलवला. फक्त तुम्ही आचार्य आणि आई वडिलांचे वचन पाळावे, म्हणजे हे काय झाला? उपदेशात्मक झालं बघा, आहे की नाही? मी त्यांना सांगतोय, उपदेश देतोय की हे तुम्ही पाळलं पाहिजे. आणि जर समजा मी हेच वाक्य विनंतीच्या याच्यावरनं म्हणजे म्हटलं, रिक्वेस्ट म्हणतो ना आपण, तुम्ही कृपया किंवा तुम्ही आचार्य व आई वडिलांचे वचन पाळा, म्हणजेच काय? मी रिक्वेस्ट केली. असं हे जे अज्ञाताचा हा जो भाग जो आहे ना, हा म्हणजे याच्यामधला डिफरन्स जो आहे हा अगदी थीन आहे, म्हणजे एकदम बारीक आहे. तुम्ही थोडं जरी इकडे तिकडे जर समजा तुमच्या समजण्यात किंवा बोलण्याच्या टोन मध्ये जर फरक झाला की त्याचं सगळं रूप बदलणार, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त जे काही कंटेक्स्ट जे आहे ना, म्हणजे संदर्भ जे आहेत पूर्ण पॅरेग्राफामध्ये कशा प्रकारे सगळा पॅरेग्राफ आहे, कोणत्या टोन मध्ये आहे, हे तुम्ही ज्या वेळेस लक्षात येईल त्या संदर्भाने मग तुम्ही त्याचा अर्थ घ्यायचा.
ओके. आणखी खाली काही उदाहरणं दिलेलं आहे बघा. सो वाणिजानं भक्तं पचतु. म्हणजेच काय, त्यांनी व्यापाऱ्यांसाठी भात शिजवावा किंवा शिजवावे. नंतर त्वं रथेन नगरे गच्छ किंवा गच्छाही. म्हणजे काय, तू रथाने नगराला जा. नंतर तिसरं आहे सो वाणिजानं भक्तं पचतु. त्याने व्यापारासाठी जेवण, हे डबल झालं वाटतं वाक्य. हा, इथे डबल झालेलं अरे, आणि चौथं पण वाक्य डबल झालं. पुस्तक गच्छत, हा तुम्ही अनेक वचनामध्ये, सॉरी, हे तुम्ही रथेन नगरं गच्छत म्हणजे काय, तुम्ही रथाने नगराला जा. नंतर सुगतो धम्मं देसेतु. आता बघा, देसेतु ही काय झाली, आता देसेतु कोण, सुगतो. धम्मं देसेतु म्हणजे तथागतांनी धम्म द्यावा. ही काय झाली, आपली इच्छा झाली, प्रार्थना झाली. प्रार्थना म्हणजे मी जसं सांगितलं त्या पद्धतीने नव्हे, ही इच्छा तुम्हाला पाहिजे, धम्माचं ज्ञान पाहिजे, की तर मग आपण म्हणतो भगवंतांना की भगवंत आम्हाला तुम्ही धम्म देशना द्या. भिक्खू नेहमी याचना करतात, भगवंतांनी धम्म देशना द्यावी. किंवा आपण उपासक सुद्धा भिक्खूंना आपण याचना करतो, ठीक आहे, की त्यांनी पण आपल्याला धम्म देशना द्यावी. त्या पद्धतीचं हे वाक्य आहे. अशा प्रकारे हे जे अज्ञानाचे जे काही एक बाकी सर, 8वं सूचना. सूचना, हो सॉरी, सूचना दर्शवणे म्हणजे काय, प्रपोजल. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो की आपण चल हे करूया, किंवा तू हे कर, आपण असं करूया. तर ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला आपण बोलतो, तर त्यावेळेस सूचना करणे याच्यासाठी सुद्धा आज्ञार्थचे प्रत्यय आपण वापरतो. तर या ठिकाणी बघा, सम्म उद्याने पविसाम. आता हे जे सम्म म्हणजे काय, मित्र. उद्याने म्हणजे काय, उद्यानामध्ये. आणि पविसाम, आता या ठिकाणी पविसाम आहे शब्द, म्हणजे म प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कर्ता जो आहे तो पण अनेक वचनामध्ये आहे. कर्ता सुद्धा काय, अनेक वचनामध्ये. म्हणजेच काय, मयंग सम्म उद्याने पविसाम म्हणजे आम्ही मित्रांनो उद्यानामध्ये प्रवेश करा. म्हणजे आपण मित्रांनो उद्यानामध्ये प्रवेश करा. तर हा जो व्यक्ती जो बोलतो आहे तो त्या मित्रांसमोर काय ठेवतोय, प्रपोजल ठेवतोय किंवा त्यांना सूचित करतोय की आता तुम्ही उद्यानामध्ये प्रवेश करा. या अर्थाने सुद्धा आपण आज्ञार्थाचे जे प्रत्यय जे आहेत ते वाक्यामध्ये वापरतो. तर या ठिकाणी आपण आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेले उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं आपण बघितले. परंतु लिली डिसिल्वा मधले जे उदाहरण जे आहेत ते अत्यंत सुंदर आणि म्हणजे वाचण्यासारखे असतात. तर त्यातलेही आपण काही उदाहरणं घेऊया, म्हणजे तुमच्या विद्यार्थ आणि आज्ञार्थ हे जे दोन मूड्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने तयार होतील. तर किती नंबर पेज नंबरला आहे आज्ञार्थ लिली डिसिल्वा मध्ये? तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करू का, लिहून दाखवू वाक्य? हॅलो सर. हो सर. शेअर केलं तर बरं होईल सर. बरोबर.
सर पेज नंबर एक सांगा ना. आता हे माझं पुस्तक जुनं पुस्तक आहे, तर त्याचं आहे 61. तर तुमचं काहीतरी 58 ते 65च्या दरम्यान असेल बघा पुस्तक. 65. 65 आहे. 65 आहे ना? हा तेच. दिसतंय स्क्रीन? व्हाईट स्क्रीन दिसतोय का? व्हाईट हो बोर्ड? सर, हो सर, हो. हो सर, हो सर. इथे बघा, एक पहिलं वाक्य घेऊ आपण. त्याच्यावर लिहिलं का आपलं? क्या प्रॉब्लेम झाला काय? पेन सिलेक्ट करतो. एक मिनिट हा, मी परत सिलेक्ट करतो, कारण पेन इथे तसं तो उमटत नाहीये पेन. काय प्रॉब्लेम झाला? तर दिसत नाहीये. एक मिनिट, मी परत रिसेट करतोय. पेन का चालत नाही ते बघतो.
आता यायला लागलं. ओके, दिसतंय तुम्हाला आता? स्क्रीन दिसते का? हो सर, हो दिसते. हा, आता पूर्ण हे दिसत असेल. इथे बघा, मी वाक्य लिहितो. भूपाला धम्मेन दीपं पालयन्तु. भूपाला धम्मेन दीपं पालयन्तु. तर इथे आज्ञार्थक प्रत्यय कुठे जोडला गेलेला आहे? कोणत्या शब्दाला? क्रियापद काय इथे? पालेन. पाले. हा, कारण तू आणि अंतु. ओके, आता भूपाला हा प्रथम पुरुष मध्ये अनेक वचनामध्ये आहे, म्हणून तू पालेंतुम हा सुद्धा अनेक वचनामध्ये आहे. म्हणजे अनेक राजे धम्माने, धम्मेन, दीपन. दीपन म्हणजे काय? काही त्यांचं राज्य असेल किंवा द्वीप असेल, बेट असेल, त्याला त्याचं काय करावं? त्यांनी पालन करावं. म्हणजेच काय? पालन करावं म्हणजेच काय? पालन पोषण करावं. अशा पद्धतीचे वाक्य आहे. करावे. भूपाला धम्मेन दीपं पालेन्तु. नंतर दुसरं वाक्य आहे, मा मनुष्यो भायतु सचे. तो सच्चं जानाति. भासतु. इथे कोणत्या क्रियापदाला आज्ञार्थाचे प्रत्यय लागलेले आहेत? भासतू आहे सर. भासतू तू प्रथम पुरुष मधला एक वचनाचा. मा मनुष्यो भायतु तजे सो सच्चं जानाति भासतु. हा, आता बघ, इथे हे वाक्य जरा किचकट आहे, परंतु जर त्याला व्यवस्थित घेतलं ना रेण्यामध्ये तर तुमच्या चांगला लक्षात येईल. मा मनुष्यो भायतु म्हणजेच काय? मा म्हणजे काय? नाही, निगेटिव्ह आहे हे. मा करो तू म्हणजे ते करू नकोस. मा भायतु म्हणजे भिवू नकोस. अशा प्रकारचं हे वाक्य आहे. मा मनुष्यो भायतु म्हणजे मनुष्य घाबरू नकोस. भाय म्हणजे काय? भायती म्हणजे काय? घाबरणे. त्याला तू प्रत्यय लागलेला आहे त्याचा, आज्ञार्थाचा. म्हणजे मनुष्य तू काय? घाबरू नकोस. सचे सो सच्चं जानाति. सचे म्हणजे काय? जर. सो म्हणजे काय? तो. सच्चं जानाति म्हणजे काय? सत्य जाणतो. जर तो सत्य जाणतो तर तू काय केलं पाहिजे? भासतू म्हणजे तू बोल.
भासतू, त्या माणसाला तो मनुष्य जो आहे त्याला तो काय म्हणतो, भासतू म्हणजे बोलावे, म्हणजे मनुष्य तू घाबरू नकोस, जर तो सत्य जाणतो तर बोलावे, त्याने बोलावे, अशा पद्धतीचा आहे. तू प्रथम पुरुष आहे ना, प्रथम पुरुषातला आहे, त्यामुळे त्याने हे इथे हे येईल. म्हणजे त्याने म्हणजे कोण, मनुष्य. म्हणजे त्या मनुष्याला तो दुसरा व्यक्ती काय म्हणतोय, तू घाबरू नकोस, जर तू सत्य जाणतो तर त्याने बोलावे, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. तर या ठिकाणी हा तू जो आहे हा काय आहे, आज्ञार्थाचा प्रत्यय आहे, तो इथे जोडला गेलेला आहे. नंतर तिसरं वाक्य आपण घेऊया. तुम्ही पापं करन्ते, पापं करोन्ते. आता हा एक करोन्ते जे आहे हा एक प्रकार आहे, तो तुम्हाला ग्रामर मध्ये आहे, परंतु मी फक्त तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहे. कुत्ते ओवदथ, तुम्ही पापं करोन्ते कुत्ते ओवदथ, म्हणजे पापं करोन्ते, करोन्ते हा कर जो आहे त्याला अंत प्रत्यय लागलेला आहे आणि त्याला विभक्तीमध्ये चाललेला आहे. म्हणजे ह्या अशा प्रकारचे जे शब्द असतात ना, करत असताना, गच्छन्ते म्हणजे जात असताना, गच्छन्तो म्हणजे जाणारा, उड्डन्ते म्हणजे उडत असताना, म्हणजे ही क्रिया चालू असते त्यावेळेस आपण हा अंत प्रत्यय जोडत असतो. हे एवढं फक्त लक्षात ठेवा. आता या वाक्याचा अर्थ कसा होईल बघा. तुम्ही पापं म्हणजे पाप करीत असणारे पुत्रांना, पुत्ते म्हणजे काय, पुत्रांना, द्वितीय विभक्ती, पुत्र को, ओवदथ म्हणजेच काय, तुम्ही अनुशासित करा किंवा त्यांना उपदेश द्या किंवा चांगल्या गोष्टी सांगा. तुम्ही करता अनेक वचनामध्ये आहे. हा थो जो आहे हा कशामध्ये आलेला आहे, आज्ञार्थामध्ये आलेला आहे. या वाक्यावरनं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे वाक्य काय आहे, आज्ञार्थामध्ये आहे. नंतर दुसरं वाक्य, मा चोरा कस्स कानं गोणे मारेंतुम. इथे मारेंतुम हा काय आला, आपलं आज्ञार्थातला प्रत्यय आला. ओके, मा चोरा, कस्स कानं गोणे मारेंतुम. मा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह, नको, नाही असं. आता चोरा इथे काय आलेलं आहे, अनेक वचनामध्ये आलेलं आहे, कारण क्रियापदामध्ये सुद्धा अंतू इथे अनेक वचनामध्ये आलेला आहे. म्हणजे आवाज कोणाचा आहे लहान, आवाज लहान करा. चोरांनो, शेतकऱ्यांच्या बैलांना मारू नका, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. मा चोरा कस्स कानं गोणे मारेंतुम. हा जो मा जो आहे हा कोणाशी संलग्न आहे, मारेंतुम, मारू नका, निगेटिव्ह. चोरा अनेक वचनामध्ये आहे, चोरा अनेक वचनामध्ये, कस्स कानन पण हे अनेक वचनामध्ये आहे, गोणे हे सुद्धा पण अनेक वचनामध्ये आहे. पूर्ण वाक्यच हे अनेक वचनामध्ये आहे. मा चोरा कस्स कानन गोणे मारेंतुम म्हणजे चोरांनो शेतकऱ्यांच्या बैलांना मारू नका, असं या पद्धतीचं एक वाक्य आहे. तुमच्याकडून एखादं वाक्य मराठीमधून आपण प्रयत्न करू, म्हणजे
तुम्हाला कळेल. मराठीतून एखादं वाक्य. तू आकाशामध्ये सूर्याला पहा. काय ते? तू आकाशामध्ये सूर्याला पहा. हम्म. म्हणजे त्वं आकाशे सूर्यं. आता इथे काय येईल? पहाला काय येईल? म्हणून हा कर्ता आहे. पस्सही तर मध्यम पुरुष. पसही येईल सर, पसही. पश्चिम पुरुषातलं एकवचन येईल ना सर? पस्सही किंवा पस्स, हे दोघं इथे क्रियापद लागू होतील. जे त्वं आकाशे सूर्यं पस्सही म्हणजे तू आकाशातील सूर्याला पहा, अशा पद्धतीचं हे वाक्य होईल. आता हेच वाक्य ना, त्वं आकाशे सूर्यं पस्सही म्हणजे तू आकाशामध्ये सूर्याला पहा. आणि मग जर मी हेच वाक्य असं जर लिहिलं, त्वं सूर्यं आकाशे पस्स, तर याचा अर्थ कसा होईल? याचा भाषांतर कसं होईल? तू सूर्याला आकाशात पहा. व्हेरी गुड. तू सूर्याला आकाशात पहा. हा कोण आणखी तिसरं कोण सांगत होतं वाक्य? कोण बोलत होतं? तुम्ही शाळेमध्ये जा. हा, तुम्ही. सिंपल वाक्य, छान वाक्य. तुम्ही शाळेत जा. ज्याला काय शब्द आहे पालीमध्ये? गच्छ आहे की नाही? तुम्ही म्हणजेच काय? तुम्ही. शाळेत म्हणजे पाठ सा ला य किंवा यंग पण येईल का? पाठशाला यंग किंवा पाठशालाय गच्छ किंवा काही सॉरी गच्छथ. म्हणजे तुम्ही पाठशाळेत जा. आणखी तुम्ही बोर्डावर लिहा. तुम्ही आता झाली लो माझी बॅटरी. वर लिहा. लिहाला काय शब्द आहे? लिखती. हा, लिखती. लिखती. तुम्हीच काय ना? तुम्ही. आणि बोर्डावर म्हणजे काय? फलक. दुसरा शब्द आहे. म्हणजे शाळेला शब्द काय आहे पालीमध्ये? त्या डब्याच्या बोरुले नसले नाही. मॅडमचा हा हे चालू आहे. कोणत्या मॅडमचा माईक चालू आहे? बंद करा. गलतीनं हो चालू आहे. गलतीनं झाला, ते बंदच नाही होत आहे. तुम्ही आता बोर्डावर आहे ना, तर काय येईल? फलक
फलकचं काय येईल? कोणची विभक्ती लागेल त्याला? सप्तमी. सप्तमी. फलके. फलके. आणि इथे लिखतीच्या ऐवजी आता लिखती तो वर्तमान काळ झाला. तो लिहा आज्ञार्थ. लिखत. व्हेरी गुड. लिखत. लिखत. अशा प्रकारे हे आज्ञार्थाचे वाक्य आहेत. आणखी तुम्हाला सर अजून एक घ्या ना सर. सर एक सांगू मी? हा सांगा. त्यातलंच बघा, राजाच्या दूतास प्रश्न विचारू नका. 14 राजाच्या दूतास प्रश्न विचारू नका. अच्छा, पाली में अनुवाद करे असं. हाँ हाँ. राजाच्या दूतास. राजाच्या दूतास प्रश्न करू नका. आता राजाच्या, आता हा राजा जो शब्द आहे ना, हा राजाच्या याची छठी विभक्ती काय येईल? भूपाल. संबंध आहे राजाचा आणि दूताचा. भूपालस्स. संबंध दाखवला राजाचा दूत. छठी विभक्ती. छठी विभक्ती. भूपालस्स. भूपालस्स दूतास. दूताला काय शब्द आहे? मेसेंजर. दूताला काय शब्द आहे? आठवतं का कोणाला? दूत संदेशवाहक. संदेशवाहक. हा हा, तो संदेशवाहक आहे, पण त्याला काही प्रॉपर पालीमध्ये शब्द असेल तर आपण लिहू इथे, नाहीतर मग हा लिहू. काय म्हणतात? सारथी म्हणता येईल. सेवक म्हणता येईल. हा, किंवा सर दूताला दूतच म्हणतात. दूतच म्हणतात का? दूतच म्हणतील ना. हो दूतच म्हणतात सर. बरं. भूपालस्स दूतम. दूतास आहे ना, दुसरी विभक्ती लागेल बघा. हा, इथे काय दुसरी विभक्ती लागेल? दूताला किंवा दूतास. हा, दूतम. प्रश्नाला काय आहे? काय शब्द आहे? हा, पन्नन. हा, अन्न. करू नका ना. पन्न. हा, करू नका. आता हा नका जो आहे तो इथे आधी आपण लावायचा. सुरुवातीला लागायचं मा. हा, मा भूपालस्स दूतम पन्नन. आता करू नका म्हणा किंवा विचारू नका. करू नका असं म्हणत असाल तुम्ही तर इथे काय येईल? करू नका तर करो. करोती. नाही, हे आता आपण आज्ञार्थामध्ये करतोय ना, तर आज्ञार्थाचे प्रत्यय वापरायला लागते ना. करोती वर्तमान काळामध्ये आला. हो हो सर. आहे की नाही? हा, म्हणजे मा भूपालस्स दूतं पन्नन करतु, म्हणजे राजाच्या दूताला प्रश्न करू नको. हा, किंवा आता नका जर म्हणायचं असेल तर काय होईल मग? परंतु. म्हणजे करू नका असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा अनेक लोक इकडे राजाच्या प्रश्नाला, राजाच्या दूताला प्रश्न विचारणार आहेत.
करते. म्हणजे करते काय जे आहे अनेक वचनामध्ये आहे है की नाही? करू नकोला करो तू लागेल ना सर. काय करू नको असेल तर करो तू लागेल ना. हो ना. करू नको जर असेल तर करो तू लागेल आणि करू नका जर असेल तर करंतु लागेल. ते शब्द लागेल सर, करून ते. नाही करून ते नाही, ते वेगळा आहे, तो प्रकार वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो त्याच्या सर भानगडीत नाही पुच्छत आपण. येऊ शकतं ना, पुच्छत. हा मा जर आता तुम्ही भूपलस्त दुग्धं म्हणजे पन्न पुच्छत. हा इथं काय येईल, पुच्छ तू किंवा पुच्छन तू. म्हणजेच काय होईल, राजाच्या दूतास प्रश्न विचारू नका किंवा राजाच्या दूतास प्रश्न विचारू नको. विचारू नको म्हटलं तर पुच्छ तू, आणि विचारू नका म्हटलं तर काय येईल, पुच्छंतु. आणखी एक उदाहरण घेऊया शेवटचं. तुम्ही दीपे जालेत्वा. तुम्ही दीपे जालेत्वा विहारस्मिन् विहार रूपानी ओलोकेत. आता इथे हा जालेत्वा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये जरा वेगळं आणखी विशेष आहे. हा जालेत्वा म्हणजे हा साधा शब्द नाहीये, हा प्रेरणार्थक शब्द आहे. म्हणजे दुसऱ्यांकडनं करून घेणे असा एक प्रकार आहे आपल्या पालीमध्ये सुद्धा किंवा इतर भाषेमध्ये. तुम्ही दीपे जालेत्वा म्हणजे तुम्ही दीपा म्हणजे काय, दीपे म्हणजे काय, आपण दिवे. हा तुम्ही दिवे, हा तुम्ही दिवे लावून विहारामधील जे रूप आहे, म्हणजे काही जे काय असेल फोटो मूर्त्या वगैरे जे आहे, आलोकेत. म्हणजेच त्याचं आलोकेत म्हणजे काय, त्याचं निरीक्षण करा, प्रकाश. निरीक्षण करा किंवा बघा, अवलोकन करा असा. तुम्ही जो प्रकाश म्हणता ना, तो आलोक आहे शब्द, आलोक. ओके ओके. हा ओलोकत हे क्रियापद आहे, हे नाम आहे आकाराने. हा थोडा, हा आलोक आहे आणि हा ओलोक असा आहे. दोघांमध्ये फरक आहे, ते थोडस हे होऊ शकतं कन्फ्युजन. ओके. तुम्ही दीपे जालेत्वा विहारस्मिन् रूपानी ओलोकेथ. म्हणजे तुम्ही दिवे स्वतः नाही, दुसऱ्यांकडनं लावून. जालेत्वा वा शिकवला मी तुम्हाला, जालेत्वा हे प्रेरणार्थक वाक्य जे असतं ना, त्याला ए आपे वगैरे हे लागत असतं, त्या पद्धतीने हे जालेत्वा आहे. विहारस्मिन् रूपानी आलोकेथ, जे तुम्ही दिवे लावून विहारामधील रूपांना, अनेक वचनामध्ये, तुम्ही त्याचं निरीक्षण करा किंवा बघा, परीक्षण करा. ओके. आता कोणाची काही परत अडचण, कोणाला काही समजलं नाही, आज्ञार्थ वगैरे? सर याचा अर्थ असा होऊ शकेल ना सर, तुम्ही प्रकाशाच्या रूपाने विहारामध्ये दीप म्हणजे दिवे जाळा.
काय म्हणता तुम्ही? काय तुम्ही काय तुम्ही म्हटलं तुम्ही? हं? प्रकाशाच्या म्हणजे रूपाने विहारामध्ये दीप जाळून, जालेत्वा म्हणजे जाळून ना सर, तुम्ही हं. दीपे प्रकाशाच्या रूपाने विहारामध्ये दीप जाळ असं काहीतरी होईल सर. असं काहीतरी होईल. तुम्हाला स्वतःला तर कॉन्फिडन्स नाही. ओलेकेत काय होईल सर? ओलेकेत हा तर ओलो तो शब्द काय आहे? आलोकेथ आहे तो. इथे प्रकाशाच्या काय तुम्ही काय म्हणता? इथे प्रकाशाच्या शब्दामध्ये कुठे इथे शब्द दिसतोय का? जसं मी आलोक म्हणजे काय? प्रकाश. जे शब्द नाही ते बळजबरीने तिथे घुसून जो सरळ अर्थ मी जो सांगितलेला आहे त्याचा वाकडा तिकडे करण्यामध्ये काय मजा आहे? म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय साधायचं आहे? तुम्ही जे अर्थ सांगतात ना तो तुम्ही स्पष्टपणे सांगा किंवा सर हा शब्द असा आहे, या शब्दाचा अर्थ असा झालेला आहे, याच्यामध्ये ही विभक्ती आहे, याच्यामध्ये याचा अर्थ असा झालेला, हा कर्ता आहे, हे कर्म आहे. सांगा. परत तुम्हाला मी संधी देतो. उगाच असं काहीतरी असेल असं म्हणू नका. सर रूपाणीचं काय येईल सर? रूपाणी हा आता तुम्हाला मी नपुंसकलिंगी शब्द शिकवले. त्याच्यामध्ये आणि जो प्रत्यय ज्या शब्दाला लागतो तो शब्द नपुंसकलिंगी शब्द असतो. आणि हा प्रत्यय लागलेला शब्द हा नेहमी अनेक वचनामध्ये असतो. हे तुम्हाला मी सांगून झालेलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही पण होता. त्यामुळे रूपाने हा शब्द तुम्हाला माहित आहे की तो नपुंसकलिंग आहे. आता तो प्रथमामध्ये आहे का द्वितीयामध्ये आहे हे तुम्ही त्या वाक्यावरनं तुम्ही ते ओळखलं पाहिजे. आता ते प्रथमामध्ये का द्वितीयामध्ये आहे रूपानी? द्वितीयामध्ये ना सर? द्वितीय आहे ना कर्मचारी. व्हेरी गुड. येस सर, द्वितीयामध्ये आहे. बरोबर. म्हणजे रूपांना किंवा रूपास किंवा असा त्याचा अर्थ झाला. एक शब्दाचा अर्थ तुमचा क्लिअर झाला. बाकी पुढे विहारस्मिन विहारामध्ये येईल ना सर? विहारस्मिन विहारामध्ये किंवा जालेत्वा. विहारामधील. हा जालेत्वा जाळून वा म्हणजे करून असं होतं ना सर? म्हणजे जाळून जालेत्वा. हा दीप जाळून. तुम्ही म्हणजे रूपांना तुम्ही. बघा. तुम्ही दिवे जाळून विहारामध्ये रूपांना बघा. इतकं सरळ आणि स्पष्ट त्याचा अर्थ आहे. आता जे कोळींनी जो अर्थ सांगितला ना तिथे जसा तुम्ही दिलेला आहे पालीमध्ये, तुम्ही दीपे जालेत्वा म्हणजे तुम्ही दिवे जाळून विहारामधील म्हणजे विहारस्मिन रूपानी म्हणजे रूपांना आलोकेत म्हणजे बघा, निरीक्षण करा, तपासून बघा, अवलोकन करा. असं इतकं सिंपल त्याचा अर्थ आहे. पुढे कोणाला काही अजून कोणाला काही शंका? हॅलो सर. हा बोला बोला. शंका आहे. बोला पोलीस. हा जालेत्वा म्हणजे जाळण्यासाठी असाय सर त्वा, आणि जालेंतू म्हणजे जाळून असं. तू आणि वा तुम्ही जालेत्वा म्हणजे काय? जाळण्यासाठी असं, आणि जालेंतू म्हणजे जाळून जाळून. अरे वा वा वा. तू आणि त्वा. जालेत्वा म्हणजे जाळून
जाळण्यासाठी जालेत्वा असं म्हणजे जाळण्यासाठी. जाळण्यासाठी. हा आणि ओके. जालेन तो म्हणजे जाळून. जालेतू म्हणजे जाळून. हा असं तो प्रत्यय लागतो हा, ते. कोणी सांगितलं तुम्हाला हे? हे आपल्या पुस्तकामध्ये मी बघितलं म्हणून बोललो. काय असेल ते शंका कोणत्या पडली. पुस्तकामध्ये? ह्याच्याच कोणत्या की पुस्तकात? काय म्हणतात ते आपल्या लिलिंगच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये मुलींच्या याच्यामध्ये पानावर कुठल्याच पानावर तुम्ही पाहिले. नाही हा? सर, आता कुठेच नाही. असं कुठेच नाहीये. तुम्ही पूर्ण उलटा करून टाकला सगळा खेळ. नाही नाही म्हणून मी विचारतो की नाही, नाही. जेरोनचं इन्फिनिटिव्ह करून टाकलाय, इन्फिनिटिव्हचं जेरोन झालं. शास्त्रात सांगितलं का पूर्वकालिक अव्यय आहे ते जालेत्वा. हा, नाही, नाही, जालेत्वा म्हणजे जाळून. मी सर आणि सांगतो का बघतो. जेरुंड आहे तो, जेरुंड. हा हा, विराट विराट. करून, जाळून, जाऊन, खाऊन, पिऊन, झोपून. बघतो ना सर तुम्हाला सांगतो. हे फुलेंनी जे आता बोललात ना ते, त्याच्यावरनं मला एक सुद्धाची आठवण झाली. भगवान बुद्ध सुद्धा असेच एका म्हणजे भिक्खूंना सांगत असतात की याचा अर्थ असा आहे, आणि तो जो भिक्खू जो आहे तो नेमका त्याचा उलटा अर्थ घेऊन तो सगळ्या गावामध्ये, सगळ्या भिक्खू संघामध्ये त्याचा अर्थ सांगत असतो. आणि ज्यावेळेस बघ भिक्खू ऐकतात की असा नावाचा एक भिक्खू तुम्ही जो उपदेश दिलाय, नेमकं त्याचा उलटा तो अर्थ लोकांना सांगत आहे. तर भगवान बुद्ध त्याला बोलून घेतात आणि त्याला समजून सांगतात की मी जे काही उपदेश देतो ते म्हणजे सत्यावर आधारित आहे, विज्ञानावर ते आधारित आहे, आणि जसं मी सांगतो ते तसं होतच आहेच. त्याच्यामुळे त्याचा उलटा अर्थ सांगण्याचं काय प्रयोजन तुझं? तर त्याला इतके छापतात ना भगवान बुद्ध, त्याला पण दुःखट अपराध वगैरे वगैरे, आणि त्याला उदाहरण पण देतात. जर समजा माझा उपदेश जर ग्रहण केला नाही, योग्य प्रकारे मी सांगितलं आहे तसं ग्रहण केला नाही, तर त्यातनं तुला सुख मिळण्याच्या ऐवजी दुःखच प्राप्त होईल. जसे मग ते उदाहरण, सापाचं उदाहरण देतात. म्हणजे जर एखाद्याने साप जर पकडायचा जर ठरवला, त्या सापाला जर योग्य ठिकाणी त्यांनी जर पकडलं तर तो साप त्याला चावणार नाही, त्याला वेदना पण होणार नाही. परंतु त्याने जर चुकीच्या ठिकाणी जर त्याला पकडलं तर तो साप त्याला चावेल किंवा त्याला वेदना होईल, इव्हन तो मरू पण शकतो तो व्यक्ती. ह्या शब्दामध्ये भगवान बुद्धांनी त्या भिक्खूला समजून सांगितलं आहे. म्हणून कोणी असो, आपला शिक्षक असो, कोणी असो, ते जे सांगतात ना ते नीट व्यवस्थित ऐकून त्याचाच अर्थ तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आता जसं राजरत्न फुले साहेब सगळं उलटा सांगतात. अजून शंका आहे सर अजून. हॅलो, हा बोला. ते पान नंबर 44 वरती निमित्तार्थक अव्यय 44. हा 44 पाठ नंबर 10. लिली डिसिल्वाचं पुस्तक ना? हो 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 हो. हॅलो सर. हॅलो सर. हा हा. ते शब्दार्थामध्ये ना ओलेकेचा अर्थ आहे बघतो. ओलेकेती दिलाय सर, बघतो, त्याचा अर्थ आहे बघतो. हो, बघा, निरीक्षण करा, परीक्षण करा, पडताळून पहा, असे त्याचे बरेच अर्थ आहेत. जालेत्वाचं 2 आहे सर. जालेत्वाचं 2 आहे, जाळून आणि पेटवून. आणि ओलेकेचा आहे बघतो. सांगा तुम्ही साहेब. हा, निमित्तार्थक मध्ये पाठ नंबर 10. पाठ नंबर 10 इथे दिले पच्चेंतो, खादेंतो, घालतो, जाण्यासाठी जाणतो, तू पाहतो ते म्हणतो. माझ्याकडचं पेज माझं तर 44 पानावर आहे पहा, पाठ नंबर 10. नाही, कोणत्या पुस्तकातला म्हणता तुम्ही? लिली डिसिल्वा सर, लिली डिसिल्वाचंच बोलतात ते. पाठ क्रमांक 10 बरोबर. निमित्तार्थक अव्यय रूपे.
अच्छा, पाठ क्रमांक सांगा बरं कितवा? 10. निमित्तार्थकचा पाठ. हा, मग माझं बरोबरच करते मी समजावून सांगा ना, म्हणजे जरी चुकीचं बोलतो तरी मला ते खुलासा होईल. एक मिनिट बघूया आपण काय. निमित्तार्थक. माझ्या याच्यात कोणता हा 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 35 आणि 39. हा बोला बोला. हा हा पाठ नंबर 10 वरती बघा ना ते, आणि त्याला म्हणजे तू प्रत्यय लावलाय आणि तू प्रत्यय लावलाय क्रियापदाला. हा तर पचितुम खादितुम गंतुम हेच म्हणताय ना तुम्ही? हो 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 हो. हा मग या पाठाचे क्रियापदाला तू प्रत्यय लागलाय, म्हणजे जसं आता आपण काय म्हटलं ते जालेन तो म्हटलं की नाही, जालेन तू म्हणजे जाण्यासाठी, तशा प्रकारे होऊ शकत नाही का? जालेन तू जाण्यासाठी. नाही. जालेत्वा म्हणजे जाळून, आणि जालेतून तुम्ही जर लावला तर दीप जाळण्यासाठी असा त्याचा अर्थ होईल. नाही सर, पुढे आणखी दिलं बघा, त्वासाठी पुढे दिलेलं काय ठीक मी याच पुस्तकामध्ये जाण्यासाठी तो त्याच्यामध्ये जिरण पण दिलंय वाक्यामध्ये आणि इन्फिनिटिव्ह पण दिलेलं आहे, म्हणजे पूर्वकालिक अव्यय पण दिलेला आहे आणि निमित्तार्थक अव्यय पण दिलेलं आहे एक वाक्यामध्ये. आता बघा, पहिलंच वाक्य तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये, अभ्यास क्रमांक 10. कुमारा वनम मी मित्तेही सह क्रीडित्वा हत्तं भुंजितुम देहं धावंती. म्हणजे मुले वनामध्ये मित्रांसोबत क्रीडित्वा म्हणजे काय, खेळून, पतंग म्हणजे जेवण, भुंजितुम म्हणजे जेवण करण्यासाठी, देहं म्हणजे घराला, धावंती म्हणजे धावतात. म्हणजे क्रीडित्वा म्हणजे खेळून आणि भुंजितुम म्हणजे काय, जेवणासाठी, भोजनासाठी. हा, ते निमित्त आहे त्यांचं, घरी जाण्याचं निमित्त आहे. सर 9व्या पाठामध्ये बघा. हॅलो सर, हा 9व्या पाठामध्ये बघा, लगेच शेजारी 9वं पान. हा काय, 9वा पाठ. हा त्याच्यात काय आहे? इथं तो प्रत्यय वापरलाय. कोणत्या वाक्यामध्ये आहे ना, 9व्या पाठामध्ये आहेच की. भुंजित्वा, आगंत्वा, हनित्वा, दजित्वा. मग त्याचा अर्थ असं खाऊन झाला ना, वा जर लावला ना तर खाऊन झालं. माझी शंका काय माहिती का, त्वा प्रत्ययाचा आणि तू प्रत्ययाचे वेगवेगळे जिथे जे अर्थ दिले ते मी आपणासाठी मग विचाराले मागापासून. त्वा म्हणजे हून आणि तू म्हणजे च्यासाठी, हे लक्षात ठेवा फक्त. आणि जे ते ज्या क्रियापदाला जोडले जातात ना, तो अर्थ तिथे लावायचा. आता किळीत्वा म्हटलं म्हणजे खेळून, आणि किळीतून म्हटलं म्हणजे खेळण्यासाठी. भुंजित्वा म्हणजे म्हटलं तर जेवून, आणि भुंजितुम म्हटलं तर जेवणासाठी. सईत्वा म्हटलं तर झोपून, आणि सईतुम म्हटलं म्हणजे झोपण्यासाठी. इतकं सरळ आणि सिंपल आहे ते. आलं लक्षात? बरोबर. तुम्हाला म्हणून मी काय सांगितलं, मला ते समजून घ्यायचं होतं आणि या पाठामधला की तुम्हाला आधार घेतला माझ्या शंकेसाठी, म्हणून आपण बोललो मला. बर, अजून कोणाला काही शंका? आता याच्यामध्ये आपण म्हणजे क्रियापदाचा जो पाठ जो आहे ना, हा आपण बराचसा पूर्ण केला. बराचसा म्हणजे संपूर्ण आपला पाठ झालेला आहे. क्रियापदाचा मध्ये जो राहिलेला पार्ट होता ना आपला, तो संपूर्ण झालेला आहे. आणि आपण जे सर्व नाम घेत होतो, तर सर्व नामापैकी आपण
अम्मा आणि तुम्म हा पोर्शन आपण संपवलेला आहे. तर पुढे आपण त आणि एत किंवा इम हे घेणार आहोत. क आणि य हे सर्वनाम घेणार आहोत. तर ते आपले बाकी आहेत. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे वर्तमान आपलं सर्वनाम जे आहेत हे सर्वनाम आपण सगळे संपवणार आहोत. त्याला जास्तीत जास्त 1 किंवा 2 क्लासेस लागतील. त्यानंतर आपण जातक कथा सुरू करणार आहोत.